नमस्कार, माझे नाव स्वरा मुकेश भामरे आहे. मी IES कात्रज विद्यालय इयत्ता 4थीत शिकते. आज मी मराठी दिनाचे औचित्य साधून तुमच्या समोर विंदा करंदीकरांनी लिहिलेला एक कविता संग्रह सादर करणार आहे. कविता संग्रहाचे नाव आहे एटू लोकांचा देश. या देशातल्या अद्भुत गोष्टी विंदा यांनी खूप छान वर्णन केले आहे. चला तर मग लक्ष देऊन ऐका आणि आनंद घ्या. आधी पाहूया त्यांच्या देशाची नैसर्गिक रचना. तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरावर, एटू लोकांचा अद्भुत देश, प्रत्येकाजवळ उडते घर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. आहे की नाही मजेशीर? इथली लोकही वेगळी आहेत. त्यांना नसते कोपर ढोपर, हातपाय असतात सरळ सोट. त्रिकोणी डोके, चौकोनी छाती, छातीच्या खाली नसते पोट. पण मनातली ऐकतील तान, असे असतात तिखट कान. तिखट म्हणजे तिखट चवीने तिखट नाहीत बरं का, तीक्ष्ण कान. आता पाहूया हे पोशाख कसे घालतात. एटू असतात गोरे गोरे, एटू असतात छोटे छोटे, पण पुरुषाच्या पाठीमागे असते शेपूट फार मोठे. तेच फिरवून डोक्यावरती एटू बांधतात छान फेटे. आता पाहूया यांचे रीतिरिवाज. जेव्हा मुलींचे करतात बारसे, तेव्हा कपाळावर लावतात आरसे. या आरशांचा उपयोग खूप, एकमेकींना दिसते रूप. आणि जर मुली भांडल्या तर हात धरतात आरशांवर. आता पाहूया या देशातल्या नद्या. एटूंच्या देशात नद्या 3, शानी, मानी आणि दीन. शानी मधले पितात पाणी, मानी मध्ये करतात स्नान. दिने मधल्या होडीत बसून एटू म्हणतात पर्यांची गाणी. जर चुकली चाल थोडी, पाण्यामध्ये बुडते होडी. यांच्या देशातला पर्वतही वेगळाच आहे. पर्वत आहे एक तिडा, त्याचे नाव चांदपिडा. अमावस्येला होतो छोटा, पौर्णिमेला होतो मोठा. मग शिखरावर घडते काय, चांदोबाचे टेकतात पाय. हे एटूंनी पाहिले तर नाही उडणार त्यांचे घर. आता पाहूया ह्यांचे उद्योगधंदे. दिने मधले सोन मासे, कुणी पकडतं सोन्यासाठी. कुणी आपल्या उरल्या वेळात शहाण्यांच्या शेंड्यांना मारतात गाठी. कुणी काढतात धंदे नवे, काजवे घालून करतात दिवे. एटूंना दूध कुठून मिळते बरं? चला तर पाहूया. कधी कधी होते काय, स्वर्गामधून येते गाय. चांदपिड्यावर टेकते खूर, नद्यांना येतो दुधाचा पूर. मग एटू होतात वेडे, 12 वर्षे खातात पेढे. आवडल्या ना तुम्हाला कविता? मग अजून असंच वाचायचं, कारण वाचाल तर वाचाल. धन्यवाद.